का तुमचंही मल्चिंग पेपरवर केलेलं पीक उन्हामुळे मरत आहे का? आणि जर मरत असेल तर तुम्ही कुठेतरी चूक केलेली आहे. सर्व काही या ब्लॉग मध्ये सांगतो, त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जयशंकर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या अकाउंटला नवीन असाल तर आपल्या अकाउंटला आताच फॉलो करून घ्या, कारण की शेतीच्या नवनवीन अपडेट आपण आपल्या अकाउंटला टाकत असतो. रोप मरण्याचं पहिलं कारण म्हणजे जास्त करून लोक जमिनीमध्ये पूर्ण मल्चिंग पेपर पॅक करून देतात आणि त्याच्यातल्या त्याच्यात मल्चिंग पेपरच्या खालचा बेड ओलाच राहतो. वरचं ऊन तर असतंच, पण आपण बेड ओला केलेला राहतो. उन्हामुळे आणि ओल्या बेडमुळे मल्चिंग पेपर खाली पूर्ण ऊब तयार होऊन जाते आणि मल्चिंग पेपर जमिनीमध्ये पूर्ण पॅक केलेला राहतो, म्हणून ती ऊब निघायला दुसरीकडे जागाच राहत नाही. आणि जर ऊब निघायला जागा नसली तर मल्चिंग पेपरवर झाड लावायला आपण ज्या ठिकाणी होल करतो त्याच ठिकाणाहून ती ऊब निघायला सुरुवात होते आणि झाडाजवळून ती ऊब निघली की झाड लगेच मरून जातं. तर उन्हाळ्यामध्ये आपण मल्चिंग पेपर पूर्ण पॅक करण्याची चुकी करायचीच नाही. तर आम्ही मल्चिंग पेपरवर पूर्ण माती टाकण्याच्या ऐवजी ठिकठिकाणी माती टाकलेली आहे, म्हणजे ठिकठिकाणी माती टाकल्याने ठिकठिकाणी गॅपही तयार होऊन जातो आणि ती जी गरम ऊब आहे तर ती या ठिकठिकाणच्या गॅपद्वारे निघून जाते आणि ती ऊब या गॅप मधून निघून गेल्यामुळे झाडापर्यंत ती ऊब जातच नाही. आणि गॅप सोडल्याचा दुसराही फायदा आहे, गॅपमुळे बेडला पूर्ण वापसा मिळून जातो. आणि तुम्हाला मी जी माहिती सांगितली आहे ती काही मी AI वरून तयार केलेली नाही, तर ती माहिती मी माझ्या मनाने तयार केलेली आहे. आणि माहिती जर भारी वाटली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका.